कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM च्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. सध्या उन्हाळा सुरू आहे. मागच्या आठवड्यामध्ये गारपीट ही झाली आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगोला तालुक्यामधील विजय विष्णू हिप्परकर साहेब आहेत. यांच्याकडून आपण आज डाळिंब व्यवस्थापन बद्दल इत्यंभूत माहिती जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या. आपलं नाव गाव सांगा. माझं नाव विजय विष्णू हिप्परकर, जुजारपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके, म्हणजे जुजारपूरचे आपण रहिवासी आहात. हा, जुजारपूरचं. ओके. तर आपली शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत? शेती आपली 16 एकर आहे साहेब, आणि शेतीमध्ये एक 9 एकर डाळिंब आहे आणि बाकीचं मका, ज्वारी, बाजरी असं. हिप्परकर सर, 16 एकर शेतीला पाण्याचा स्रोत काय आहे? पाणी आपलं विहिरीचं आहे, बोरचं आहे. आपल्या शेतीच्या दोन्ही मधून ओढा आहे, ओढ्याचं पाणी असते. 16 एकर शेतीला एवढं पाणी साहेब पुरतं का उन्हाळ्यामध्ये वगैरे? पाणी कमी पडतंय, पण आम्ही असं मोकळं पाणी देत नाही. डाळिंबाला ड्रिपने असल्यामुळे पाणी कमी लागते डाळिंबाला. म्हणजे पाण्याचा पुरेपूर वापर केला आपण. हो. हिप्परकर साहेब, ड्रिपचा फायदा कशा पद्धतीने झाला आपल्याला पाणी व्यवस्थापन मध्ये? ड्रिपने भरपूर म्हणजे फायदा आहे. कमी पाण्यामध्ये जास्त शेती करू शकता तुम्ही. पाणी जास्त लागत नाही डाळिंबाला. डाळिंब हे जंगली वनस्पती असल्यामुळे त्याला पाणी कमी लागतं. ओके. आणि त्याला तासाला 8 लिटर पडणारा एका झाडाला भरपूर होतं पाणी. मग त्या हिशोबाने तुम्ही जास्त शेती क्षेत्र वाढवू शकता कमी पाण्यामध्ये. ओके. आता आपले 9 एकर डाळिंब आहे. हो. कधीपासून आपण डाळिंब करताय? मी 25 वर्ष झालं डाळिंब करतोय. 25 वर्ष झालं आपण डाळिंब करताय. कशा पद्धतीने डाळिंब पिकाचं व्यवस्थापन आपणास वाटतं, म्हणजे कसं पीक आहे ते? डाळिंब हे जंगली वनस्पती आहे आणि त्याला कसं आहे, जास्त निसर्गात वाढणारं झाड आहे हे. निसर्गाप्रमाणे आपण त्याला सांभाळलं तर चांगलं आहे पीक हे. उत्पन्न चांगलं आहे. आता मार्केटमध्ये पण त्याला मागणी चांगली आहे बाहेरची. एक्सपोर्ट होत आहे. परत त्याला मागणी जास्त आहे. आता सध्याला दर पण चांगले 150-200 पर्यंत आहे. बर. आता 9 एकर आपलं डाळिंब आहे. एकरी साहेब जर विचार केला तर एकरी किती झाडं बसतात? एकरी 300 पर्यंत बसतात. 300-350. बरं. आणि दोन्ही रोपांच्या मधील किंवा दोन्ही ओळींच्या मधील अंतर किती असावं? दोन्ही रोपांच्या मध्ये 9 आणि दोन्ही लाईनच्या मध्ये 13 फूट अंतर असावं. 13 फूट अंतर असावं. ज्यावेळेला आपण पहिल्या वेळेला झाडं लावतो त्यावेळेला झाडं लहान असतात, त्यावेळेला आंतरपिकाचा प्रयोग कधी केलाय का आपण? आंतरपिकाचा आम्ही तर कधी केला नाही आणि करू पण नाही. कारण कसं आपल्या महत्वाच्या पिकावर दुर्लक्ष होतं. त्यासाठी करू नये. म्हणजे करू नये अंदाज आहे. हो. हिप्परकर साहेब, ज्या वेळेला आपण डाळिंब लावतो त्या डाळिंबचा असा हंगाम कोणता ठरलेला आहे का? वर्षातील कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी? लागवड आपण जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पावसाळ्यात न करता उन्हाळ्यात केली तर चांगली. म्हणजे रोगराई, त्याचे कवळं रोप असतं लहान, त्याचे प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे उन्हाळ्यात केलेलं चांगलं. बरं साहेब, लावल्यानंतर डाळिंबाचं पहिलं पीक येण्यासाठी किती कालावधी जातो? त्याला 16 महिने तरी कमीत कमी आपण रेस्ट दिला पाहिजे. असं झाड पूर्ण ग्रोथ, पूर्ण मोठं झाड स्टँड होण्यासाठी 16 महिने तर लागतात. 16 महिने लागतात. हो. लावल्यानंतर पहिला बहार येण्यासाठी 16 महिने लागतात. पहिला बहार, बरेच शेतकरी पहिला बहार घेत नाहीत. हो. चांगलं आहे ते. न घेतलेलं चांगलं आहे. कारण कसं आहे, पहिला बहार जर सोडला तर आपण दुसऱ्या बहारापासून आपल्याला त्याचं बेनिफिट जास्त मिळतं फळ परत, आणि झाडाची ग्रोथ चांगली होते, फळाची साईज होते, परत अडचणी येत नाहीत. बरोबर. हिप्परकर साहेब, ज्या वेळा तुम्ही म्हणालात की जानेवारी-फेब्रुवारी मध्ये लागवड करावी, डाळिंब लावण्या अगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी? उभ्या आडवी नांगरट करून, दगड काढून, रान व्यवस्थित प्लेन, पाण्याचा एका साईडला उतार केला पाहिजे. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. रानाचं कसं आहे, रानात पाणी साठलं नाही पाहिजे. अशा हिशोबाने उतार करून पाणी निघेल असं लेवल करून घेऊनच पाणी काढलं पाहिजे. म्हणजे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावं. हो. पाणी थांबलं नाही पाहिजे. असं नियोजन केलं तर मग काय पुढे अडचण येणार नाही.
पीक जर म्हटलं तर कोणत्याही पिकाला रोगराई येतेच. डाळिंबावर कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो? रोग भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात म्हणलं तर तेलकट आहे, मर आहे. त्यासाठी कसं आहे, रासायनिकचं प्रमाण एक 10% माझ्या हिशोबाने 10% रासायनिक कमीत कमी 10% वापरलं पाहिजे. ते पण कसं 16 महिन्याच्या नंतर. अगोदर शेणखत, लिंबोळीच वापरलं पाहिजे. रासायनिक जितकं आपण नाहीच्या बरोबर वापरलं तरच डाळिंब शेती सक्सेस होईल, नाही तर नाही. म्हणजे कमी पाहिजे. कमी पाहिजे. 10% भरपूर झालं. बरोबर बरोबर. साहेब, लावल्यानंतर 16 महिन्यानंतर प्लॉट किती पुढे दिवस टिकतो? तुम्ही असं जर वापरलं, हे जर सूत्र वापरलं, रासायनिक खत फक्त 10% आणि जर सेंद्रिय वापरलं तर माझ्या हिशोबाने त्याला 15-16 वर्ष काही झालं नाही पाहिजे. 15-16 वर्षे. हो हो. झाडांची उंची किती फूट होते? उंची भरपूर होते, पण आपण जास्त त्याचं स्टॉपिंग केलं पाहिजे. उंची ही 6 फुटापर्यंतच ठेवली पाहिजे. जास्त उंची ठेवून काय उपयोग नाही. वरती जास्त उंची हाईट वाढली तर त्याला स्प्रेला, फळं तोडणीला अडचणी येतात आणि त्याचा काय उपयोग पण नाही जास्त. बरोबर. माझा पुढचा प्रश्न या प्रश्नाला अनुसरूनच आहे. जर औषध फवारणी करायची म्हणजे जास्त उंची झाडं झाली तर कशा पद्धतीने मग औषध फवारणी करावी लागणार? औषध जास्त जर उंची झाली तर त्याला स्प्रेला ब्लोअर आहेत. ब्लोअरचं असं गन सिस्टीम आहे. ते आता आम्ही ट्रॅक्टरचे ब्लोअर्स आहेत. पण जसं औषध पाहिजे तेवढे जातो वरती, पण परत फळांना काढण्याला परत अडचणी येतात. उन्हाचा त्रास होतो म्हणा किंवा आपल्याला नेट झाकण्यासाठी परत ते अडचणी पुढं अडचणी वाढत जातात त्याला. त्याच्यासाठी हाईट कमी ठेवली तर आपल्याला त्याच्यावरती नेट झाकण्यासाठी म्हणा, फळं तोडण्यासाठी सर्वच गोष्टी सोप्या होऊन जातात हाईट उंची कमी ठेवली तर. ओके ओके. डाळिंब पीक ज्यावेळेला आपण लावतो त्यानंतर तुम्ही म्हणालात की रासायनिक खताचं प्रमाण थोडंसं कमीच असावं आणि ते खरंच आहे. सध्या जर बघितलं तर सेंद्रिय खते आणि शेणखताचा वापर चांगल्या पद्धतीने होण्यास गरजेचं आहे. पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करून घेताय? पाणी भरपूर कमी लागतं याला. पावसाळ्यात तर आम्ही देतच नाही पाणी आणि उन्हाळ्यात आम्ही 2 दिवस गॅप टाकून 1-2 तास पाणी देतो फक्त. 2 तास आज पाणी दिलं तर 2 दिवस गॅप टाकायचं आणि परत 2 तास सोडायचं असं. बरं. हे प्रकार साहेब, छाटणी महत्वाची असते डाळिंबाची. त्यानुसार आपलं उत्पादन ठरू शकतं. छाटणीचं नियोजन कशा पद्धतीने असतं? छाटणी आतनं विरळणी करून सूर्यप्रकाश आतल्या खोडापर्यंत, आतल्या काडीपर्यंत सूर्यप्रकाश गेला पाहिजे अशी छाटणी झाली पाहिजे. दाट आहे ते आतली काडी, बारीक काडी जी रिफिल काडी आहे ती काढून पेन्सिल काडीपासून जाड काडी ठेवली पाहिजे. छाटणी साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये घेतली जाते? छाटणी ही जानेवारी-फेब्रुवारी मध्ये असं रेस्ट मध्ये. जसं आपला सीझन संपला, डाळिंब काढली की आपण पातळ विरळणी केली पाहिजे आतनं. जे आडवे तिडवे काड्या आहेत त्या किंवा मोठ्या काड्या आहेत त्या आडवे तिडवे काड्या काढून विरळणी करून घ्यायची अगोदर. स्टँडर्ड स्टॉपिंग न करता वरचं जे स्टँडर्ड स्टॉपिंग आहे ते न करता आतली विरळणी, बारीक विरळणी करून घेणे. वर्षामध्ये एकच हंगाम असतो डाळिंबाचा का दुसरा पण हंगाम घेता येतो? लोक काय करायला लागलेत आता, 12 महिने हे पीक आहे तर 2 हंगाम पण करतात. पण माझ्या हिशोबाने 1-2-3 महिने तर रेस्ट दिला पाहिजे. नंतर धरलं तर काय अडचण नाही. म्हणजे वर्षातनं एकच हंगाम घेतला पाहिजे? हो, वर्षातून एकच हंगाम घेतला पाहिजे. तुम्ही एकटेच शेती करताय का घरच्यांचं सहकार्य कशा पद्धतीने आहे? कारण शेतीचं क्षेत्र मोठं आहे. हो, घरचे आहेत की मंडळी आहेत. मंडळी पण माझे हातभार लावतात. घरी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, ती पण हातभार लावतात. स्लरी टाकण्यासाठी हे ते मला कसं आहे, आता ट्रॅक्टर पण चालवतात मुलं, स्लरी पण होतात. भरपूर सहकार्य मुलं पण करतात. वार्षिक खर्च किती येऊ शकतो पहिल्या फळ लागूपर्यंत आणि उत्पादन किती अपेक्षित असतं? 3 लाखापर्यंत खर्च एकरी आणि उत्पन्न 10 टन जर निघलं आपल्याला 100 रुपये प्रमाणे कमीत कमी 100-150 धरलं तर एक 10-15 लाख रुपये उत्पन्न निघू शकतं एकरी. आता तुम्ही एवढे 25 वर्ष झालं डाळिंब लावताय, तुम्ही या पिकातून समाधानी आहात का? हो, 1 नंबर समाधान. एक नंबर पीक आहे. सगळ्या पिकामध्ये द्राक्ष, आंबा ह्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने चांगलं आहे पीक हे. कमी पाण्यात आणि जर तुम्ही खताचं नियोजन, स्प्रेचं, पाण्याचं नियोजन असं केलं तर भरपूर उत्पन्न देणारं पीक आहे. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे होते दुजारपूर या गावातील सांगोला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी विजय विष्णू हिप्परकर साहेब यांच्याशी आपण डाळिंब व्यवस्थापन बद्दल इत्यंभूत माहिती घेतली, त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आणि ते डाळिंब पिकातून समाधानी आहेत.
त्यांनी डाळिंब पीक हे चांगलं आहे आणि शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून कळतं. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9765652371. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद साहेब.